तर पुण्यामध्ये भाजप कोर कमिटीची बैठक पार पडलेली आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या नावावर चर्चा झाली आहे। आज महापौर उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल केला जाणार आहे आणि पुणे महापौर पदासाठी शहर भाजपकडून 3 नावं भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आली आहे। यामध्ये मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे या 3 महिला नगरसेवकांमध्ये पुणे महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच आहे। महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत सस्पेन्स हा अजूनही कायम आहे। आणि या संदर्भात पुण्यातून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर थेट जोडले गेले। जाणून घेऊया महापौर पदासंदर्भात आणखी डिटेल्स। काय नेमकं निलेश पुण्यामध्ये आहे? महापौर पदासाठी 3 नावं चर्चेत आहेत आणि उपमहापौर पदासाठी सुद्धा आज अर्ज दाखल केले जातील। काय काय नेमके अपडेट पुण्यामधून या संदर्भात आज येणार आहेत? अनुपमा, पहा, पुणे महानगरपालिकेच्या 98व्या महापौर पदासाठीची निवड जी आहे किंवा जी निवड प्रक्रिया आहे जी आज संपन्न होत आहे। आज अनेक जणांचे जे अर्ज आहेत ते दाखल केले जातील। विशेष करून यामध्ये आता 4 नावं जी आहेत महिलांची ती समोर आलेली आहेत। मंजुषा नागपुरे असतील, वर्षा तापकीर असतील, स्वरदा बापट या महिलेचं पण नाव या ठिकाणी आता चर्चेत आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिला महापौर असं आरक्षण पडल्यामुळे या ठिकाणी आता महिलांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे। एकीकडे तर दुसरीकडे जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त ह्या महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये महिलांचं राज पाहायला मिळणार आहे। त्यासोबत महापौर जे आहेत ते सुद्धा महिलाच असणार आहेत। तिसरीकडं जर बघितलं तर उपमहापौर पद आहे ते रिपाईला जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कारण काल प्रदेशाध्यक्षांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उपमहापौर पद जे आहे ते रिपाई आपल्या मित्र पक्षाला देण्याची चर्चा या ठिकाणी होत आहे। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये 119 उमेदवार जे आहेत ते भाजपचे एक हाती सत्ता आलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळं भाजप या ठिकाणी पुणे महापौर पदासाठी 2.5 वर्षासाठी पदभार या ठिकाणी महिलांना देणार आहे। तर 2.5 वर्ष हे पुढच्या महिलेला देणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता या ठिकाणी आज 11 ते 2 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे आणि 19 फेब्रुवारीला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये पहिली जी सभा आहे त्या सभेच्या आधी महापौर जो आहे तो निवडण्याची प्रक्रिया जी आजपासून सुरू झालेली आहे। त्यामुळं आज कुणाचा अर्ज भरला जातो आणि कुणाला मागे ठेवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात या ठिकाणी मंजुषा नागपुरे जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी त्यांचा निवडून आलेले आहेत। त्यामुळे त्यांचं नाव या ठिकाणी अग्रेसिव्ह असल्याचं या ठिकाणी सांगितले जात आहे। तर दुसरीकडं वर्षा तापकीर जे आहेत त्यांना 25 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असल्याचंही त्यांचंही नाव या ठिकाणी कार्यकर्त्यांनी धरलेलं आहे। त्यामुळे आज नक्की कुणाच्या नावाचे या ठिकाणी शिक्कामोर्तब होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज पुणे महानगरपालिकेच्या 98व्या महापौर पदाचा जो स्पष्टीकरण आहे ते आज जवळपास स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळणार। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। वेळोवेळी पुण्यातून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।